हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. माझं डेली रुटीन शेअर करते. उठून सकाळी मशीनला कपडे लावले आणि नंतर मी गेली होती. कामासाठी निघाली होती, पण मला त्याच्या आधी थोडेफार कॉस्मेटिक घ्यायचे होते, कारण की मला आज जायचं होतं बाहेर. सो मग मी आली होती आकुर्डीमध्ये एम-केला कॉस्मेटिक घ्यायला. तिथे खूप सारे व्हरायटीज बघितले, फाउंडेशन वगैरे वगैरे. बट मला काही काही समजतच नव्हतं, कारण की मी फर्स्ट टाइम असं काही यूज करणार होती, कारण की मी जास्त मेकअप करत नाही. सो म्हटलं आता ट्राय करून बघावं काहीतरी, काय होतंय ते, कसा होतोय मेकअप वगैरे. सो मग मी एवढे सगळे वस्तू घेतलेल्या होत्या मेकअपसाठी आणि मला खूप जास्त भूक लागली होती. मग मी आणि स्वरा आम्ही गेलो होतो जेवण्यासाठी, कारण की खूप जास्त भूक लागली होती. सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं आणि तेव्हा वाजलेले होते 4, 4:30 वाजलेले होते. नंतर मग जरा थोडंफार सामान घ्यायचं होतं दुकानातून. मग सामान घेतलं आणि मग मी सेंटरमध्ये आले आणि मग मी आणि स्वरा मस्त बसलो होतो. नंतर मला घरी जायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं गाडीमध्ये पेट्रोल भरावं. नंतर गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि सकाळी-सकाळी आम्ही निघालो होतो. मी आणि माझा भाऊ निघालो होतो जाण्यासाठी कोल्हापूरला. आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला, कारण की खूप दिवसांनी मी कोल्हापूरला जात होते. मी फक्त लाईफमध्ये एकदाच कोल्हापूरला गेलेले आहे आणि हे सेकंड टाईम असणार आहे. सो मग आम्ही गेलो होतो टू व्हीलरनी. सो नंतर मग मला खूप जास्त भूक लागलेली होती. नंतर मग आम्ही साताऱ्याच्या पुढे नंतरून आम्ही तिथेच 2 तास नाश्ता करत बसलो होतो आणि आम्हाला पुढेही जायला खूप जास्त लेट झालं होतं. म्हटलं पहिलं आधी गाडीमधलं हवा वगैरे चेक करून घ्यावा, असं मला वाटलं होतं, की हवा कमी आहे गाडीमध्ये. सो मग हवा वगैरे चेक केली. मग मस्तपैकी हवा भरली आणि मग निघालो पुढच्या प्रवासासाठी. आम्ही जाणार होतो पहिलं तर आदमापूरला. आदमापूर नंतरून जाणार होतो पुढचे देवस्थान करणार होतो. पण त्याच्या आधी आम्हाला थोडं वाटलं गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. सो मग आम्ही आधी गेलो होतो चेक करण्यासाठी. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आहे का हे. बट काही प्रॉब्लेम नव्हता. सो मग मग मला लस्सी प्यायची होती. मग मी लस्सी आणायला गेलेली होती. नंतर भूक पण लागली होती. मग पार्सल वगैरे घेतल्यानंतर आदमापूरमध्ये पोहोचलो आम्ही. आदमापूरमध्ये मस्त असं दर्शन घेतलं बाळूमामाचं. मी आदमापूरला ही फर्स्ट टाईम गेलेली होती. ह्याच्या आधी मी कधीच गेले नाही आदमापूरला. सो खूप जास्त प्रसन्न वाटलं तिथं गेल्यावरती. मस्त दर्शन झालं. गर्दीही कमी होती. तुम्हालाही जायचं असेल तुम्ही या पिरियडमध्ये जाऊ शकता दर्शनाला. सो नंतर मग आम्ही निघालो होतो तिथून कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये मस्त आम्ही रूम घेतलेली होती. देन मग मस्तपैकी आवरलं वगैरे सकाळी आणि असं मस्तपैकी मी साडी वगैरे घातली होती. मस्त महाराष्ट्रीयन लूक केला होता मी. मी असं ठरवूनच आले होते, की असं लूक करायचं आहे मला. कारण की आपण फर्स्ट टाईम चाललेलो आहोत आणि देवीला मस्तपैकी असं प्रसन्न करण्यासाठी, देवीला नाही तर आपल्यालाच प्रसन्न करण्यासाठी मी असा साडीचा लूक केला होता. कोल्हापूरला खूप जास्त गर्दी होती. तरीही 2-3 तासामध्ये दर्शन झालं आमचं. मस्तपैकी आम्ही निघालो होतो मग जेवणासाठी. खूप जास्त भूक लागलेली होती आम्हाला. सो मग जेवायला घेतलं आणि आम्ही जेवलो. तिथून निघालो होतो जाण्यासाठी. पुढे थोडं काम